जिम मध्ये, बाहेर टाइम नाही भेटला बोलायला. एवढं आहे ना मोबाईल काढू वाट नाही गेले. मोबाईल काढल्यानंतर गरम होतो. शूट करताना गरम होते आणि जास्त गरम होते. त्याचं नाही गरम, जेवढं होईल तेवढं आतमध्ये शूट करू. आता पहिले कपडे म्हणजे जर्किन काढतो ते शूट करतो. तुम्हाला मी काय म्हणेल तर माहिती आहे का, फ्रेश झाल्यावर भेटतोय पण डायरेक्ट पूर्ण वर्कआउट झाल्यावर भेटतोय. सॉरी का बरं भावनो, की गाणी लावल्यामुळं मला टाइम नाही भेटला. हे बघा 5 वाजले, ते कमीत कमी 15 मिनिट लेट झालं. आलो टायमिंगवर, पोट खराब झाल्यामुळं आपण भेटलं आणि त्याच्यामध्ये गाणे पण लावले तर भेटणे नाही झालं. बरं का, एपिसोड आहे 40वा. चॅलेंज माहित आहे कोणता आहे का नाही, स्टँड कॅलिस्थेनिक मध्ये एपिसोड आहे 40वा. आज बघू का होते का नाही. हे पूर्ण वर्कआउट मारले, ट्रायसेप कार्डिओ मारलं 10 मिनिट आणि स्पीड होती 15ची. दिवस घ्या, एक दिवस स्लो एक दिवस स्पीड. ज्या दिवशी ॲप्स असते त्या दिवशी आपण फक्त 5 मिनिट कार्डिओ मारायचं आणि स्पीड 6ची ठेवायचं. त्या दिवशी ऑप्शनच नाही गेलं, त्या दिवशी आपण कार्डिओ 15 मिनिट मारायचं, स्पीड पण वाढवायची. ठीक आहे, तर आता काय होते का नाही, एकदम मला थंड वाटलाले ती. मला डोळे बारीक बारीक होतात, लाल झाले असतील, डोळ्यात काहीतरी गेले, पहिलेच गेले. वर्कआउट मारल्यानंतर थकल्याने वाटते मला. असं वाटतं की जाऊन झोपावं, आपलं बाकी आहे अजून अर्धा तास आपला जाईल इथंच. हिंदू पुशअप मारून घेऊ. आता टाइम झाला 5:49. 6:20 क्लिअर करू आणि वेस्ट म्हणजे कसं न रेस्ट करता पुशअप मारून फक्त होल्ड करताना घेऊ. बरं का, जेवढं आपण बोल तेवढ्यामध्ये आपण ऍडजस्ट करायचं. हिंदू पुशअप घेऊ. किती मारायचं आज? 10 मारू हिंदू पुशअप. बरं का, लक्ष नव्हतं माझं. बरं का, पुशअप मध्ये म्हणजे कसं माहिती आहे का, बरोबर मारण्यामध्ये मी विसरून गेलो किती मारलो का नाही. मला लक्षात आलं की आपण किती मारले का गेलं होत राहते. बरं का, मेडिटेशन थोडं चालू करू लवकर. समजा नाही गेलं आपण मेडिटेशन कसं चालू करायचं, स्टडी करतो. बरं का, आणि तेवढं मला मेडिटेशनचं माहीत नाही टेन्शन. बरं का, आता बघू, उद्यापासून मेडिटेशन चालू करतो. पण करू उद्यापासूनच करू. म्हणजे कसं माहिती आहे का, करायला गेलं का मेडिटेशन फक्त सकाळीच करू, बरोबर नसते, किरकिर असते. त्याच्यामुळे मग उलट शांत होण्यापेक्षा पुशअप झाले. आता पहिले एक्सरसाइजला लागू, पहिले इन करून घेतो. गेले तेवढे प्रॉपर मारू. माहिती आहे का, जसं मी आपलं ना, माझं मूड खराब होतोय, जेवढे गेले तेवढे मारायचं आणि त्रास पण आपला कमी झाला आहे, म्हणजे बंद झाले चेक. आता चांगलं आहे, समोर गेले तेवढे मारू. मी पाहायचं नाही, काही नाही, तयारीत आलं आहे मी आज. फ्रेश काय माहिती आहे का, मारल्यामुळं तुला तेवढं स्वतःसाठी चांगलं आहे. पहिलं पुशअप घेऊ आपण, तुम्हाला माहितच आहे, वॉल हँड स्टँड पुशअप. आता मी पाहायचं नाही, फक्त कंटिन्यू मारायचं. जेवढं माहित आहे आपण मार किती मारते का, आणि 4 ते 5 मारते. प्रॉपर मारले कसं मारले मला माहित नाही. तर स्वतःला वाटते की मी 3 प्रॉपर मारला असेल आणि 2 हाफ मारला असेल. बरं का, मला असंच वाटते. बरं का, तरी चला सेट लगेच घेऊ. नाही बरं का, दुसरं सेट लगेच घेऊ.
बसून काय बोलतो माहिती आहे का, घेऊन एक लागते आणि गरम होते, मी गरम होतोय त्यामुळं लागते तेवढं मला माझी एनर्जी कमी होते असं वाटते मला. दुसऱ्या सेटला मी प्रॉपर मारले असं मला वाटते, मारले प्रॉपर आणि एक हाफ मारलं मला वाटते स्वतःच्या मनाला. आता दुसऱ्या सेटमध्ये बस होतं, तिसऱ्या सेटला का होते का आणि लगेच घेऊ. तिसरा सेट कंप्लीट. मी पूर्ण चुकीचं मारले, त्या हात भितडीला टच झालते, दिसते का नाही तुम्हाला काय माहित, मला झूम करून दाखवतो. माझ्या भितडीला हात झालते, असं पहिलं पुशअप मारलो, भितडीला सपोर्ट होणार ते तसंच मारलं, डायरेक्ट पुशअप मारलं पुढे ना ते थोडं मारा गेलं आणि बॅलन्स बिघडला. तीमुळं तिचं म्हणण्यापेक्षा हाफ अप मारला नाही, तिचं म्हणण्यापेक्षा हाफ अप मारलं, समजून गेलं नसं पुढे घेणार ते मारलं, डायरेक्ट आपण पुशअप एक मारलं फर्स्ट टाइम. असं मला वाटतेच पहिल्या एक्सरसाइजला वाटलं ती म्हणून मी नाही मारलं, तर माझ्या भितडीला टच झालते, तुम्हाला झूम करून दाखवतो. आता भेटू दुसऱ्या एक्सरसाइजला. दुसरी एक्सरसाइज तर तुम्हाला नाव सांगतो, हँड स्टँड. स्टँड म्हणल्यावर ओळखून घ्या दुसरी एक्सरसाइज कोणती आहे का नाही. पुढे 1 मिनिटात थांबणं होईल, आपण थांबून जास्त वेळ नाही थांबायचं, त्यामध्ये तिथे 3च मिनिट प्रॅक्टिस करायची याची. आहे तर तुम्ही बघितलं आहे, एकच बार पडले. 4 वेळेस मी ट्राय केलं, वेळेस थांबला आणि एकच बार पडलं आहे. 20-25 सेकंद थांबले. पहिला सेट असा झाला आहे, वाटते मला नंतर नाही व्हायचं. आता तरी पहिली पायरी आहे. पहिला सेट असा गेला, दुसरा सेट दुःखात जातोय, सुखात जातो, दुसरा सेट घेऊ लगे. स्वतःवर भरोसा नाही गेले. फर्स्ट टाइम करायला गेला ना डायरेक्ट थांबतोय, असं वाटतं की आपल्याला जमत आहे थांबायला. तर आपल्याला पूर्ण थांबता आल्यावर प्रॉपर माहिती का, फर्स्ट टाइम थांबलं ना कमीत कमी 1 मिनिट थांबल्यावर म्हणजे की आपल्याला हातावर थांबता आलं. लेवल जे आहे ह्याच्यापेक्षा हार्ड आहे, तर थोडंच चेंजेस आहेत. दुसरा सेट झाला वाटतं. हा दुसऱ्या सेटला एकदम निवांत आलं. तिसऱ्या सेटला मी डायरेक्ट थांबू शकतो. फर्स्ट मला कळालं आहे हातावर मिळाय सगळं असलं ना, मग संपला विषय. बघू दुसऱ्या सेटला काय होते का नाही. तास आनंद व्हायचं नाही. तिसऱ्या सेटला बघू. काही गलती नाही, मी जागा चेंज केल्यामुळं. आणि कसं माहिती का, जागा चेंज केलतो
उतार होतं, वरून उतार आणि खाली चढ होतं. मला नाही थांबता आलं. मूड तिथंच हाफ झालं. एनर्जी माझी तिथंच डाऊन झाली कन्नडामध्ये. माझं दुर्लक्ष पण झालं. लक्ष झाल्यामुळं थांबता नाही आलं. जागा चेंज केलं, थांबता नाही गेलं. मला असं वाटतं की माझ्या अंगामध्ये काही नाही ती मला, कारण झोप नसल्यामुळं दुर्लक्ष झालं. काहीच नाही, फक्त जागा चेंज केल्यामुळे दुर्लक्ष झालं. आणि पासून तर झोपेची येत आहे आपल्याला कोर्स करण्याच्या पहिल्यापासूनच. जागा चेंज केल्यामुळे दुर्लक्ष झालं आणि भिवलो मी पण लागत होतो डायरेक्टच. व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल. भेटू दुसऱ्या एक्सरसाइज तुम्हाला माहितच आहे, सांगतो तुम्हाला. ॲडव्हान्स बाईक पुशअप, पुशअप. पहिल्या सेटला काय होते काय नाही, गेल्यापर्यंत 7 मारलं, 8 मारलं. यापर्यंत नाही, जेवढे गेले तेवढे मारू. आहे 9 मारले, बरोबर मारले. मला सुधार नाही गेली. व्हिडिओ बघूनच तुम्हाला सांगते. घेऊ दुसरं सेट. पहिलं व्हिडिओ तीच मारते, झटके मारतोय, पण मारू बरं का. जेवढे गेले तेवढे मारू, पण नाही करायचं. आपल्याला झोप येते, थकल्यासारखं वाटतंय. झोप महत्वाची आहे, तासच्या वरी पाहिजे. माझ्यासारखी गलती करू नका. झोप 5:30 किंवा 6:30 7 तास माझं असंच चालतंय. कस का मारलं माहिती आहे का, माझ्या मानं थोडं लग्न केलं, 10च मारलं मी. 2-3 मारणार होते एक्स्ट्रा, 12-13 मारणार. चढ केल्यामुळे मी नाही मारलं. कमीच मारतो तिसऱ्या सेटला. त्यासारखं वाटतं आणि मला भीती बरं का मारावं. आपली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट. थकल्यासारखं वाटतंय, नकोसं वाटतंय मला. की झोप नाही झाली माझी. मेन कारण मला असं होतंय की झोप घ्या, 7 तास तर झोप घ्या. 100% 7 तास झोप घेतो. चौथ्या एक्सरसाइजला काय होते का आहे आपली चौथी एक्सरसाइज. तर तुम्हाला नाव सांगतो, फ्रॉग स्टँड. तिसऱ्या सेटला कंप्लीट केले. पहिल्या सेटला बघू का होते, पहिल्या सेटला करतोय का नाही. पहिल्या सेट घेऊ. आपण थांबला असेल 15 सेकंड. विंड होते बरं का. सरळ केलं ना मला थोडं त्रास होते हाताला. नाही करत, जेवढं होईल तेवढं दमण प्रॅक्टिस करू. आहे आपली बघा दुसरा सेट. बघू आता काय होते दुसऱ्या सेटला. काय मी जेवढं होईल तेवढं थांबायचा प्रयत्न करू. सेटला आपण प्रॉपर 30 सेकंड थांबले. थोडं एल्बो बेंड माझी. मी असंच केलं तर म्हणून मला थांबता आला. आज असंच ट्राय करू, आपल्याचा रिएक्शन का होते का. आपला आहे फायनल सेट एक्सरसाइजचा. का होते का च्या वरी थांबतो या खाली थांबतो. चला. झोप येते तरी आजचा दिवस काढणार आहे. आजपासून मी प्रॉपर चालू करणार. त्याच्या मला ना एडिटिंगच लवकर होत नाही. टाइमपास बंद करतो घरी गेल्या आणि क्रिएटिंग येतो. लगी एडिटिंगला बसतो. गेल्यानंतर लगी 9 वाजता झोपायचा प्रयत्न करतो. लवकर घरी जाऊ. आजचा एपिसोड एकदम बेकार गेला. समजा गेलायच बरं का. तरी चला घरी जाऊ. वेब क्रिएटिंग घेऊ.